शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत माजी शिक्षक विलास पोपटराव बोरसे यांना प्रतिष्ठेचा नांदगाव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। शिक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावताना बोरसे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीसह सामाजिक बांधिलकी जपत आपले योगदान दिले। शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी घडले असून समाजाशी असलेली त्यांची नाळ आजही कायम आहे। त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून नांदगाव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। हा सन्मान म्हणजे त्यांच्या आजवरच्या कार्याची पावती असून पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, सहकारी, शिक्षक तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाल। लोकमत 2026चा पुरस्कार हा आमच्या ग्रामीण भागातील पत्रकार बाबासाहेब बोरसे यांनी आमच्यामधील असणाऱ्या या समाजसेवा असेल, शैक्षणिक क्षेत्रात जे उल्लेखनीय कार्य केलं ते हिरून लोकमतच्या पुरस्कारासाठी आमची निवड करण्यात आली। खरं तर लहानपणापासून समाजकारणाची, शैक्षणिक क्षेत्राची आवड असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेची उभारणी केली। सलग 20 वर्ष या संस्थेचं सचिवपद मी भोगलं। त्या अनुषंगाने या संस्थेची इमारत उभारणी असेल, मुलांना आजतागायत ड्रेस वाटप असेल, सर्व शैक्षणिक सुविधा पुरवण्याचं काम या संकुलाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलं। तसेच समाजकारणाची आवड असताना 10 वर्ष ग्रामपंचायतीचं सदस्यपद मी भोगलं। त्या सदस्यपद भोगत असताना गावातील 1 वर्ष सरपंच पदाची टर्म मला मिळाली। या काळामध्ये महादेव मंदिराचा जीर्णोद्धार असेल, गाळ्यांची उभारणी असेल, तसेच गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहण्याचं काम मी केलं। हे सर्व गुण हेरून लोकमतने हा खरा पुरस्कार दिला। या पुरस्काराच्या पाठीमागे तसेच मी नायडोंगरी या विद्यालयामध्ये 31 वर्ष अध्यापनाचं काम केलं। गणित आणि विज्ञान या विषयाची आवड मला होती आणि 31 वर्षामध्ये मी माझ्या शैक्षणिक कार्यामध्ये विज्ञान या विषयामध्ये जिल्हा स्तरावर विज्ञान मेळाव्यामध्ये भाग घेतला असेल, विज्ञान प्रयोग असतील त्याच्यामध्ये भाग घेतला। जे जे काम संस्थेने शाळेने सोपवलं असेल ते पूर्ण करण्याचं काम माझ्या 31 वर्षाच्या सेवेमध्ये मी पूर्ण केलं आणि आज माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कार्यरत आहेत। त्याचबरोबर या गावाचं मी काहीतरी देणं लागतो या हिशोबाने गावामधील प्रत्येक कामामध्ये हिरिरीने भाग घेण्याचा माझा मानस असतो आणि मी तो घेतही असतो। गरजूंना मदत असेल, मंदिरांचे जीर्णोद्धाराची कामं असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारी वेगवेगळी कामं असतील, त्यामध्ये हिरिरीने भाग घेण्याचं माझं हे असतं। तसेच अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ताकद प्रामुख्याने मी सदैव ठेवत असतो। एखादं चुकीचं काम होत असेल त्याविरुद्धही मी आवाज उठवण्याचं काम करत असतो। नुकतंच आमच्या गावाला 5,60,00,000ची जी योजना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजना सुरू झाली, त्याच्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम CO पासून तर गाव पातळीपर्यंत फोडण्याचं काम मी आजतागायत करत आहे। आणि माझा असा विश्वास आहे की गावाला शुद्ध पाणी ज्यावेळेस देईल खऱ्या अर्थाने ते जलजीवन मिशनचं काम पूर्ण झाल्यासारखं वाटेल। यामध्ये माझ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये, माझ्या संस्थेमध्ये माझं संचालक मंडळ असेल, माझे सर्व नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो आणि हे शैक्षणिक संकुल खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यामध्ये या संस्थेची पदाधिकारी आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील किंवा सर्व शिक्षक असतील, हे मी जे सांगितलं ते काम पूर्ण करण्याचं प्रयत्न करत असतात आणि त्या अर्थाने लोकमतने माझा गौरव केला। त्याबद्दल लोकमतचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ग्रामीण पत्रकार बाबासाहेब बोरसे आमचे गुण हिरून हा पुरस्कार मिळवण्यास भाग पाडलं त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।